त्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सुकटीचा कालवण बनवणार आहोत। सुका जावला त्यासाठी लागणारे साहित्य: सुकट, शेकटाच्या शेंगा, 2 कांदे चिरलेले, 1 टोमॅटो मोठा आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या। आता आपण रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी लागणारा टोप, टोपामध्ये गॅस चालू करा, टोपामध्ये तेल घ्या, 2 चमचे। आता आपण त्यामध्ये लसूण टाकूया, आता कांदा टाकूया चिरलेला, आता हा छान ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घेऊया। ब्राऊन होत आला आहे थोडा, छान ब्राऊन झालेला आहे। आता आपण यात टोमॅटो ऍड करणार आहोत। टोमॅटो छान थोडा मेल्ट होतपर्यंत आपण त्याला शिजवूया। हे बघा, टोमॅटो थोडा मेल्ट झालेला आहे। आता आपण यात मसाले टाकूया, 2 चमचे मसाला घ्या, 2-2.5 चमचे हळद टाकूया। आता थोडं धना पावडर, आणि थोडासा गरम मसाला। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। ते चांगलं मिक्स करून घेऊ। आता ह्यात सुकट टाकूया आपण, सुकट मिक्स करून घेऊ, छान त्यात मुरली पाहिजे। आता ह्यात आपण शेकटाच्या शेंगा ऍड करू, आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि त्यात पाणी ओतू। पाणी जेवढं होता, जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तेवढा। तुम्हाला थपथपीत बनवायचा असेल तर थोडंसं पाणी होता, आणि जर जास्त बनवायचं असेल तर 2-3 ग्लास होता। तर झाकण ठेवून वाफेवरती फास्ट गॅस करून ठेवा। थोडा टाइमाने बघू आपण रस्सा शिजलाय का। शेकटाची शेंग दाबून बघूया, आंबट टाकू आणि नंतर मीठ टाकूया। आता थोडंसं 1-2 कढी घेऊ, मीठ त्याच्यात पूर्ण मिक्स होतपर्यंत थोडासा गॅसवर ठेवू। आता आपला हा रस्सा झालेला आहे। खूप छान कलर आलाय, सुगंधही खूप सुंदर येतोय। आता हे तुम्ही नक्की ट्राय करा, आणि प्लीज कसं झालंय ते कमेंटवर सांगा। लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।